घ्या. परत एकदा आपल्या घरात घुसून धमकी देऊन आपल्याला झुकवून गेला तो मणी, आणि आमचे खासदार काहीच करू शकले नाहीत. झालं समाधान. मणीला मदत करायचं ठरवलंय ना तुम्ही? एक काम करा डॅड, आम्हाला या घरातनं बाहेर काढा, तुमच्या लाडक्या मणीला या घरात घेऊन या आणि त्याच्या बरोबर डील खेळत बसा. आणि काय हो तुम्ही तर काहीच केलं नाहीत मणी आणि स्वानंदीला संपवायला. माझ्या सुजितने केलं. एवढं सगळं घडवून आणलं, बंदोबस्त केला. ती मेली नसली तरी काय झालं, तिचा मेमरी लॉस तर झालाय ना. तुम्ही त्या मणीच्या समोर नांगी टाकलीत. एक्झॅक्टली. सोड ना मॉम, ह्यांना बोलून काही फायदाच नाहीये. दिसला मणी, झुकली यांची मान. हेच तर बघत आलोय आपण आजवर. सुजित, मावशी, तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघ सुजित, एकदा काकांच्या दृष्टीने विचार कर ना. नाही म्हणजे तू जर त्यांच्या दृष्टीने विचार केला ना तर कदाचित तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. मावशी प्लीज. हे बघ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काका किती हुशार आहेत. उगाच ते पॉलिटिकल करिअर मध्ये इतके वर्ष टिकून राहिले नाहीयेत ना. ते जे काही निर्णय घेतात ते सगळे आपल्या भल्यासाठीच असतात. मग यावेळी पण त्यांनी आपल्या भल्यासाठीच निर्णय घेतला असणार आहे की नाही. सुजित, शांत होऊन विचार करा ना प्लीज. हे बघा, आय नो मी बाहेरची आहे, मी मध्ये बोलच नाही पाहिजे, पण अगं मावशी, या घराचं भलं व्हावं असं मला वाटतं म्हणून मी बोलतेय. मी उद्या सकाळी निघून जाईन अगं, पण इथे तुम्ही तिघं असणार ना आता. सो प्लीज तुम्ही युनाइटेड राहा आणि जो काही निर्णय घ्याल ना तो मिळून घ्या. तुम्ही सगळ्यांनी आनंदात राहावं एवढीच माझी इच्छा आहे. बरं, तुमचं बोलून झालं असेल तर मी काय सांगतोय हे नीट ऐका आणि समजून घ्या. स्वानंदीला विस्मरण झालंय, तिला आधीचं काहीही आठवत नाहीये. याचाच अर्थ तिच्या मेंदूची पाटी पूर्णपणे कोरी झालेली आहे. 2 वर्षापूर्वी आपण कसे होतो ह्याच्यावर विश्वास ठेवून ती आत्ता निर्णय घेणार आहे. प्रॉपर्टीच्या पेपर्सवर ती सह्या करेल. अर्जुनचा प्रश्नच येत नाही, तिला तो आठवतही नसेल. तेव्हा अर्जुनला सहज आपण आपल्या ताब्यात घेऊ. आता हे बघा, ह्या सगळ्या गोष्टी मला माझ्या पद्धतीनं करू द्या. तुम्ही शांत राहा, स्वतःची अक्कल पाजळू नका. आता जा झोपा. स्वानंदीला आधीच सत्य सांगून मोकळं व्हायला पाहिजे होतं. हे जर तेव्हाच सांगितलं असतं तर आता ही वेळ आली नसती. मान्य माझ्यावर चिडल्या असत्या, पण हा अपघात व्हायचा टळला असता ना. आता कुठे आम्ही फॅमिली म्हणून एकत्र आलो होतो तर हे असं घडलं. आता स्वानंदी लांब गेल्यात माझ्यापासून. अर्जुनला तर स्वानंदी ओळखूही शकणार नाही आता. अर्जुन,
अर्जुन म्हणी दादा अहो खूप वेळ झाला त्याचं रडू थांबतच नाही. मी त्याला घरात घेऊन गेलो, त्याला हसवण्याचा प्रयत्न केला पण तो रडतोच आहे. म्हणून मी त्याला इथे घेऊन आलो. कदाचित त्याला आईची आठवण येत असेल. अर्जुन काय झालं बाळा, का रडतोय तू? मी तुला आज दिवसभर भेटायला आलो नाही म्हणून रडतोयस ना? अर्जुन मला कळतंय तुला आईची आठवण येते, पण काय ना अर्जुन, तुझी आई आजारी आहे रे, ती नाही भेटू शकणार आहे तुला. पण बाबा आहे ना, बाबा तुझी काळजी घे. तुला काय हवंय काय नकोय ते सगळं बघेन. अजिबात काळजी करू नको. मॅडम, कुणाच्या तरी बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय. नाही स्वानंदीप, कोणाचाच आवाज येत नाहीये. तू झोप. नाही मॅडम, बाळ खूप जोर जोरात रडत आहे. नाही स्वानंदीप, कोणाचे बाळ रडत नाही, तू आराम कर. मी बघते. नाही स्वानंदीप मॅडम मला बघायचंय. नाही स्वानंदीप. अगं स्वानंदीप, कोणी नाहीये बाहेर. नाही मॅडम, बाळ रडतंय. स्वानंदीप ऐक. स्वानंदीप बाहेर चला. स्वानंदीप सावकाश स्वानंदीप. इथे मला एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. कुणाचं बाळ होतं? ते मित्राचं बाळ होतं. तो मित्र बाळ घेऊन आला होता त्याचा. काय झालं होतं त्या बाळाला? खूप रडत होता. ठीक आहे ना तो? हो हो ठीक आहे. तो ते इंजेक्शन दिलं ना त्यामुळे रडत होता. तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला बाहेर जा असं सांगितलं होतं. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इथे थांबणार. यांना का कळत नाहीये मला यांचा त्रास होतोय? स्वानंदी, मला तुमची काळजी नाहीये. तुम्ही सरपोतदारांच्या फॅक्टरीमध्ये कामाला आहात, तिथले एम्प्लॉई आहात. साहेबांनी मला सांगितलंय एम्प्लॉईची काळजी घ्या म्हणून मी इथं थांबलोय. मी माझी ड्युटी करतोय. तुम्ही जाऊन आराम करा. जा. ना सांगा इथून जायला. मला त्रास होतोय यांचा. त्या मणी सरांना जा जा म्हणून सांगून वैताग आलाय. सावकाश. म्हणी दादा, बरं झालं तुम्ही वहिनींचा आवाज ऐकलात. एक बरं की स्वानंदीने अर्जुनला बघितलं नाही, नाहीतर प्रॉब्लेम झाला असता रे. डॉक्टरांनी सांगितलंय या 1.5-2 वर्षाच्या कालावधीत जे काही घडलंय त्याची आठवण स्वानंदीला करून देऊ नका, नाहीतर त्यांना त्रास होईल, कोलॅप्स होऊ शकता त्या. हो ना, बरं झालं तेवढ्यात अर्जुन रडायचा बंद झाला. हा, हे एक बरं. बरं मी जातो आता. राजाराम, थँक्यू. शांत झोप. अरे वा, आज आमचा पेशंट उठून बसलाय. डॉक्टर डिस्चार्ज देतील ना म्हणून तुला चेंज करायला कपडे आणलेत. नर्स आली होती, औषधं दिली तिने तुला? हो मॅडम, सगळी औषधं दिली. येऊ का? नाही उठू नकोस. बस. कशी आहे तब्येत तुझी आता? बरी आहे साहेब. मी लवकरच फॅक्टरी जॉईन करेन. कामाचा सगळा बॅकलॉग भरून काढेन. कामाची काळजी अजिबात करू नकोस.
स्वतःच्या तब्येतीकडे आधी लक्ष दे. आराम कर तू. बरं मला सांग की तुझा अपघात कसा काय झाला? नाही साहेब, मला काहीच आठवत नाहीये. मणी सर म्हणाले फॅक्टरीमध्ये काम करत असताना माझा अपघात झाला. बाकी मला काहीच आठवत नाहीये. फॅक्टरीमध्ये कशी काय आलीस? म्हणजे चालत की नाही, मी बसनी आले. हॉस्टेलच्या बाजूलाच बस स्टॉप आहे ना, तिथनच बस पकडते मी. बरं बरं. हिला तर काहीच आठवत नाही. माझ्या अपेक्षेपेक्षाही वाईट परिस्थिती आहे हिची. मणी, आता तू बघत राहा मी तुझा गेम तुझ्यावरच कसा फिरवतो ते. डॉक्टर, स्वानंदी आमची एम्प्लॉई आहे. तिच्या ट्रीटमेंटमध्ये काहीही कमी राहता कामा नये. खर्चाची अजिबात काळजी करू नका तुम्ही. ती लवकरात लवकर बरी व्हायला हवी आहे. तुम्ही जातीनं लक्ष द्या. होय साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. मी स्वतः हँडल करतो ही केस. ओके, काही लागलं तर मला फोन करा. आणि अगदी गरज पडली तर आपण परदेशातनं स्पेशालिस्ट डॉक्टरांना बोलू. पण ती लवकरात लवकर बरी व्हायला हवी आहे. कारण स्वानंदी आमच्या कंपनीची व्हॅल्युएबल ॲसेट आहे. स्वानंदी, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तू लवकर बरी होणार आहेस. हा, डॉक्टर जातीनं लक्ष देणार आहेत. काय फालतूगिरी आहे. मी घर सोडून चालले आहे हे म्हणाल्यावर पण मावशी, तनिष मावशी सोड. सुचितही थांबवायला नाही आला. कालही काका जेव्हा म्हणाले घर सोडून जा तेव्हा गप्प बसला होता तो. खरंच घर सोडून जावं लागतंय की काय तुला आता? ओ गॉड, काय फालतूगिरी आहे. या ना, कोणीतरी या आणि थांबवा की. तनिष थांब, तू घर सोडून नको जाऊस. म्हणा ना असं, कोणीतरी म्हणा. होपलेस. काय करू काय करू? जर घर सोडून नाही गेले तरी हसणार आहेत सगळे, आणि घर सोडून गेले तरी आयुष्यात आलेली मोठी संधी हातातून जाणार आहे. तनिष, तनिष, आता तुझाच गेम फिनिश झालाय. तुझीच बाजी तुझ्यावरच पलटलेली आहे. जा आता घर सोड. काही नाही होणार आहे ते. एक विचारू का? हा, बोल ना. सुजित सर माझ्यावर रागवले आहेत का? मी समजू शकते सुजित सर कामात खूप बिझी असतात, पण मी इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि त्यांनी मला अजून एकही फोन केला नाही, म्हणून विचारलं. नाही, सुजित काय तुझ्यावर रागवलेलं नाहीये. काय तो बिझी असतो ना, कदाचित वेळ झाला नसेल त्याला. साहेब, मला तुम्ही सुजित सरांना फोन लावून देता का? मी त्यांना फोन करून सांगते की मी आता बरी आहे. नाही, मी माझ्याच फोनवरनं केला असता फोन, पण अपघातात माझा फोन कुठे हरवला माहिती नाहीये. प्लीज त्यांना एक फोन लावून द्या ना. सुजित काय माझा फोन उचलणार नाही. मीच स्वानंदीला फोन लावून देतो. मी लावून देऊ फोन सुजितला? लावतो.
मला का फोन करतोय? फोन नाही उचलला, बिझी असतील बहुतेक. हे घ्या. मणी सर, तुमच्या फोन मध्ये माझा फोटो का आहे? मणी सर, अहो काय विचारतीये मी? तुमच्या फोन मध्ये माझा फोटो का आहे? स्वानंदी, ते गैरसमज नका करून घेऊ. ते फॅक्टरीच्या कामानिमित्त तुमचा फोटो मोबाईल मध्ये घेतला असेल आणि ते ऑटो वॉलपेपर असं मी सेटिंग करून ठेवली ना, त्यामुळे कदाचित आला असेल तो फोटो वॉलपेपरवर. प्लीज डिलीट करा. साहेब, एक रिक्वेस्ट करू का? हा. साहेब, मला माहिती आहे तुम्ही तुमच्या एम्प्लॉईजची खूप काळजी घेता, संकट काळात त्यांना खूप मदत करता. पण आता वॉर्डन मॅडम इथे माझी काळजी घ्यायला आहेत. तुमच्या कंपनीतला अजून एक माणूस मला इथे काळजी घ्यायला नको आहे. तुम्ही प्लीज यांना इथून जायला सांगा. अहो, हे मणी सर सारखे इथे असतात, न विचारता आतमध्ये येतात. यांना बघून मला खूप राग येतो, चिडचिड होते माझी. तुम्ही प्लीज इथून यांना जायला सांगा. स्वानंदी, कसं आहे ना, मणीला तुझी काळजी वाटते म्हणून तो इथे थांबलाय, तुझ्यासाठी इतकं सगळं करतोय. असेल त्यांना माझी काळजी, पण त्यांच्या काळजीची गरज नाहीये मला. त्यांना इथे बघितलं की मला खूप अनकम्फर्टेबल होतं. त्यांना प्लीज प्लीज इथनं जायला सांगा तुम्ही. ठीक आहे स्वानंदी, मी इथे आतमध्ये आल्याचं तुम्हाला त्रास होतोय. ॲग्री अँड आय एम सॉरी. मी बाहेरच थांबत जाईल, आतमध्ये नाही येणार. म्हणे अरे बघ. बरं, येऊ मी. हा, स्वतःची काळजी घे आणि लवकर बरी हो. थँक्यू साहेब. हे उत्तम झालेलं आहे. स्वानंदी सगळं विसरलेली दिसते. निघूयात. हा, चा. तनिष, 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 तू मूर्ख आहेस का?
डॅडचं म्हणणं इतकं कामाला लावून घेतेस तू. बॅग दे इकडे. सुजित बॅग. सुजित, सो- तनिष बॅग दे इकडे. तू कुठेही जात नाहीयेस. सुजित हे बघ प्लीज मला जाऊ दे, मी आता थांबणार नाहीये. मॉम मॉम लवकर खाली ये. सुजित ऐक ना, तू बॅग. मॉम ही तनिष बघ घर सोडून चालली, समजव. तनू अगं घर सोडून चाललीस? हे रागात काही बोलले आणि तू खरंच घर सोडून ते घालीस? तर कुठे जाणार आहेस तू? मावशी हे बघ प्लीज तू आता मला काहीच बोलू नकोस किंवा थांबू नकोस. मी हॉस्टेलमध्ये राहीन किंवा रस्त्यावर राहीन, पण आता या घरात नाही राहणार. सुजित खरंच या घरात माझा खूप अपमान झालाय. मी काय काय नाही केलंय या घरासाठी, या घराच्या सुखासाठी. तुम्ही सगळी माझी माणसं आहात म्हणून मी आजपर्यंत हे सगळं करत आले. आणि आताही त्या स्वानंदीला मारायला निघाले होते का? तर मावशी तुमच्यासाठी. अर्जुन आपल्याकडे परत यावा म्हणून. पण तरी काकांनी सगळ्याचा दोष फक्त मला दिलाय. मग मी हे सगळं कसं सहन करू मावशी? आणि हे प्रत्येक वेळी झालंय माझ्या बरोबर. बरं ठीक आहे, मी माझंही सहन करेन. पण सुजित माझ्यामुळे काका तुलाही बोलतात, तुझ्यावरही चिडतात. मला ते सहन नाही होणार. खरंच नाही बघू शकत हे सगळं. म्हणून मी या घरातून गेलेलंच बरं आहे. आणि खरं सांगते सुजित, आता मला थांबून काहीच अर्थ नाहीये. कारण काकांनी मला जायला सांगितलंय. सो जर त्यांनी थांबवलं तरच मी थांबेन. आता थोडा आराम कर. मॅडम हा अजून किती दिवस आराम करायचा? इथे या बेडवर बसून बसून हॉस्पिटलमध्ये राहून कंटाळा आलाय, थकायला झालाय मला. हे बघा, मी फॅक्टरीत जाणार नाही ना तर माझा पगार कट होईल. मला फॅक्टरीत जायला हवं, माझ्या कामाला लागायला हवं. मी तिथे नाहीये तर अनेक कामं तुंबलेली असणार, प्रत्येकावर माझ्या कामाचा लोड होत असणार. ते काही नाही, तुम्ही मला घेऊन चला, मला ऑफिसला जायचं. स्वानंदी तू हॉस्पिटलमध्ये आहेस, आजारी आहेस, तुला आरामाची गरज आहे. तू सगळं विसरली आहेस.